नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस. तर आज आपण पोटॅटो चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. एकदम पांढरे शुभ्र असे हे चिप्स बनवून तयार होतात. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गाईज इथे आपण 5 किलो बटाटे घेणार आहेत. हे जे आहे ते नवीन बटाटा तुम्हाला इथे यूज करायचा आहे. सगळ्यात आधी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि बटाट्याच्या स्लाइसेस करून त्या तुम्हाला पाण्यामध्येच ॲड करायच्या आहेत. बघू शकता या पद्धतीने आपण स्लाइसेस इथे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे जे पाणी आहे गाईज सगळ्या स्लाइसेस मी इथे करून घेते आणि झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं. बघू शकता एकदम व्हाईट असं पाणी आहे, म्हणजे बटाट्याचं पूर्ण स्टार्च अजून आहे. तर याला आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. मी याला 3 वेळेस धुवून घेतलं होतं. जोपर्यंत पाणी एकदम क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला चिप्स इथे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आता इथे आपण पाणी उकळवण्यासाठी ठेवलं आहे. पाणी लवकर उकळण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूयात. पाणीला उकळी आली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण इथे तुरटी फिरवून घेणार आहोत. फक्त 2 ते 3 वेळेसच पाण्यामध्ये तुरटी आपल्याला फिरवून घ्यायची आहे, खूप जास्त नाही फिरवायची, नाहीतर चिप्स जे आहेत ते एकदम लाल होऊन जातात. मीठ टाकताना तुम्ही थोडंसं कमी प्रमाणातच यूज करायचं, कारण की सुकल्यानंतर चिप्स जे आहे ते जास्त खारट होऊन जाते जर तुम्ही जास्त प्रमाणात मिठाचा वापर केला तर. आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे जे पोटॅटोचे स्लाइसेस आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. मी आता हाफ बनवणार आहे, हाफ आपण नंतर बनवूयात, पातेल्याची साईज छोटी असल्यामुळे. आता आपण हे जे आहे ते शिजलेले आहेत यांना काढून घेऊयात. आता काही जे चिप्स शिजले की नाही ते कसं चेक करायचं, तर चिप्सला थोडंसं तुम्ही नखाने दाबून बघू शकता. जर तुमचं नख चिप्समध्ये गेलं तर याचा अर्थ चिप्स आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्ही जर याला ओव्हर कुक केलं त्याने देखील चिप्स लाल होतात आणि त्याची चव बिघडते. आता इथे कॉटनच्या कपड्यावरती आपण याला सावलीमध्ये फॅन खाली सुकवून घेणार आहोत. उन्हामध्ये याला आपल्याला अजिबात सुकवायचं नाही आहे. फक्त सुकल्यानंतर एखादा तासभर तुम्ही याला उन्हामध्ये ठेवू शकता. आता काहीच तुम्ही बघू शकता चिप्स आपले सुकलेले आहेत आणि तुम्हाला मी त्याला फ्राय करून देखील दाखवलेलं आहे. अगदी झटपट असे हे चिप्स बनवून तयार होतात आणि दुपटीने फुलतात. बनवायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे गाईज. ज्या ट्रिक्स यामध्ये सांगितल्या जर तुम्ही याच पद्धतीने रेसिपी बनवली तर तुमचे देखील चिप्स असेच बनवून तयार होतील. सो गाईज या पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.